निवडणुकांमधील प्रचाराचं तंत्र हे बदलत असताना राजकारणात नवा पीपीटी पॅटर्न हा उदयाला येताना दिसतोय। आधी राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून पीपीटी प्रेझेंटेशन करत लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्या खालोखाल झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीत वोट चोरी झाल्याचं सांगितलं आणि मतांची चोरी करून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेत असा आरोप सुद्धा केला। 2 ते 3 वेळा विविध राज्यांबाबत अशाच पद्धतीने पीपीटी प्रेझेंटेशन करून त्यांनी वोट चोरीचा नरेटिव्ह हा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना उभाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पीपीटी प्रेझेंटेशन करून महाराष्ट्रातील आणि विशेषतः मुंबईतील मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न केला। मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका असून मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आल्याचं त्यांनी या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं होतं। त्यानंतर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र पीपीटी प्रेझेंटेशन सादर करत महापालिकेसाठी त्यांचा भविष्यातील प्लॅन काय आहे याबाबत सर्व उमेदवारांना माहिती दिली। अगदी त्याच पद्धतीने 5 जानेवारी 2026 ला कोल्हापूर महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनच्या मुद्द्याला हात घालत या कामाला उशीर लावण्यात कोण कोण सहभागी आहे त्यांना एक्सपोज केलं। महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा तापत असताना तो निवडणुकीचा सगळ्यात मोठा मुद्दा झालाय। दोन्ही आघाड्या थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करताना दिसतात, पण नक्की या थेट पाईपलाईनचा विषय काय आहे? कोणामुळे कोल्हापूरकरांना शुद्ध पाणी मिळत नाहीये? अमृत योजनेअंतर्गत जी शहरभर पाईपलाईन टाकणं अपेक्षित होतं त्याला कोणी उशीर केला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरकरांना वेठीस कोण धरतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सतेज पाटील यांनी त्यांच्या पीपीटी मध्ये मांडली आहेत। आजच्या टॉकिंग पॉइंट मधून आपण हा संपूर्ण विषय समजून घेणार आहोत। ही पाईपलाईन राजकारणाच्या केंद्रस्थानी का आली याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। कोल्हापुरात निवडणूक आहे आणि ती शांततेत पार पडली आहे असं सहसा होत नाही। कोल्हापुरातील प्रत्येक निवडणुकीत राजकीय फटाके हे फुटताना दिसतात। अशीच काहीशी परिस्थिती सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांची सुद्धा दिसतीये। काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेवरून सध्या राजकीय फटाके हे उडताना दिसतात। यातच आता सतेज पाटलांनी पीपीटी प्रेझेंटेशन करून सगळेच खुलासे केलेत आणि कोल्हापूरकरांना नक्की कोण वेठीस धरतंय याचा गौप्यस्फोटच त्यांनी पत्रकार परिषदेतून केलाय। यावेळी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेवरून माझ्यावर आरोप करा, राजकीय टीका करा, पण कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका असं आवाहन सतेज पाटील यांनी केलंय। तसंच या योजनेला मंजुरी कशी मिळाली, निधी कसा आला, कामात कोणकोणते अडथळे आले, कोणत्या परवानग्यांमुळे काम रखडलं आणि शेवटी पाणी वितरणात नेमकी कुठे दिरंगाई झाली या सगळ्याचा तपशील सतेज पाटलांनी मांडला। थेट पाईपलाईन योजना मंजूर झाल्यानंतर तब्बल 55 बैठका झाल्यात। अत्यंत कठीण परिस्थितीतून ही योजना पुढे नेण्यात आली। 2014 साली केंद्रातील आणि राज्यातील सत्ता बदलून भाजपचं सरकार हे सत्तेत आलं। त्या काळात अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आलेली, मात्र असं असताना सुद्धा आम्ही आधीच 170 कोटी रुपयांचा चेक काढला होता आणि याचं कारण म्हणजे कोल्हापूरसाठी ही योजना थांबता कामा नये ही आमची भूमिका होती असं सतेज पाटलांनी म्हटलं। या योजनेत सर्वात मोठा अडथळा जर कोणता ठरला असेल तर तो होता परवानग्यांचा असंही ते म्हणाले। कारण वन्यजीव विभागाकडून परवानगी न मिळाल्याने तब्बल 508 दिवस म्हणजेच 22 डिसेंबर 2014 ते 12 मे 2016 या काळात हे काम रखडलं होतं। यानंतर बॅक प्रेशर टँकच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडून परवानगी न मिळाल्याने 20 जून 2016 ते 7 जानेवारी 2017 असं जवळपास 6 महिने काम होऊ शकलं नाही। अनेक वेळा वेगवेगळ्या विभागांकडून हिरवा कंदील न मिळाल्यामुळे प्रकल्प पुढे सरकू शकला नाही। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आणि कामाला गती मिळाली असा दावा सतेज पाटलांनी केला। थेट पाईपलाईन योजनेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण केंद्रात आणि राज्यात जर भाजप सरकार असेल तर मग त्यांनी या प्रकरणाची चौकशी का केली नाही असाही सवाल उपस्थित केला जातोय। याशिवाय केंद्र सरकारनेच थेट पाईपलाईन योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निधी दिला असून एखाद्या योजनेत जर गंभीर त्रुटी किंवा भ्रष्टाचार असेल तर केंद्र सरकार त्यासाठी निधी देत नाही। मग असं असताना इथे निधी कसा आला असा थेट सवाल सतेज पाटील यांनी केलाय। थेट पाईपलाईन योजनेचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत। एक म्हणजे काळंबावाडीच्या उजव्या कालव्यातून पाईपलाईनद्वारे पुई खडीपर्यंत पाणी आणणं आणि दुसरा म्हणजे शहरात पाणी वितरित करण्यासाठी शहरात नवीन पाणी पुरवठा यंत्रणा ही उभी करणं।
थेट पाईपलाईनद्वारे पुईखडीपर्यंत पाणी आणण्याची जबाबदारी ही आम्ही पूर्ण केली, मात्र शहरात पाणी वाटप करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती. अमृत योजनेअंतर्गत पाणी वितरणाचं कंत्राट ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीचे संचालक हे सांगलीचे भाजप आमदार सुरेश खाडे यांचे पुत्र आहेत. या ठेकेदाराकडून कामात दिरंगाई झाल्यामुळे महापालिकेने त्यांच्यावर तब्बल 25 कोटी रुपयांचा दंड लावलाय. आता हा दंड वसूल करण्यासाठी चंद्रकांत दादांनी आम्हाला मदत करावी अशी विनंती सतेज पाटलांनी केली आहे. थेट पाईपलाईन योजनेचं श्रेय मला मिळू नये म्हणूनच हे सगळं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय. या योजनेचं नुकसान करणाऱ्यांविरोधात 4 गुन्हे दाखल आहेत. जर या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर त्यांचं सरकार 8 वर्षांपासून सत्तेत असताना चौकशी का झाली नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. थेट पाईपलाईन बाबत बोलताना चंद्रकांत दादा पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात गेल्या 2 वर्षांपासून थेट पाईपलाईनचं पाणी येतं हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. आता आम्ही यापुढे कुणाच्याही आरोपांना उत्तर देत बसणार नाही असं जाहीर करत सतेज पाटील यांनी सांगितलं की पुढचे 10 दिवस आम्ही केवळ आमचा जाहीरनामा आणि विकास कामांवर आधारित राजकारण करणार आहोत. थेट पाईपलाईनचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला असला तरी आज सतेज पाटलांनी या योजनेचा संपूर्ण प्रवास मांडत जनतेसमोर आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे. आता या सगळ्या दाव्यांमध्ये सत्य नेमकं काय आहे हे कोल्हापूरकरच ठरवणार आहेत. मात्र कोल्हापुरात इतर सर्व योजना प्रोजेक्ट हे रखडलेले असताना सुद्धा कोल्हापुरात थेट पाईपलाईन योजना ही सतेज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली असं म्हणत कोल्हापूरकर हे याचं संपूर्ण श्रेय सतेज पाटलांना देतात आणि सतेज पाटलांना मिळणारे हे निर्विवाद श्रेय सत्ताधाऱ्यांना बघवत नाही असं आता बोललं जात आहे. आणि यामुळे सतेज पाटलांनी पीपीटी पॅटर्न मधून संपूर्ण कुंडलीच मांडली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. बाकी आता पाटील यांची ही भूमिका कोल्हापूरकरांना पटते की नाही हे येणाऱ्या 15 जानेवारीला स्पष्ट होईलच. पण याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि महापालिका निवडणुकांचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.